परमबीर सिंहांचे अनिल देशमुखांवरती गंभीर आरोप बघायला मिळत आहेत। अनिल देशमुखांनी वसुली केली, त्यांच्या मुलाने डील केल्या असं परमबीर सिंह म्हणतात। तो वसुली निदर्शनास आल्यानंतर मी मुख्यमंत्री राज्यपालांना पत्र लिहिलेलं आहे। वसुली निदर्शनास आल्यानंतर मी मुख्यमंत्री आणि राज्यपालांना पत्र लिहिलंय। ठाकरेंनी माझ्या पत्रामध्ये कोणताही रस दाखवला नसल्याचं परमबीर सिंह म्हणतात। मेरा जो पत्र है उसमें भी मैंने लिखा है ऑनरेबल सीएम साहब को, जो अप्रैल 2021 में लेटर लिखा था कि इस प्रकार की मैल प्रैक्टिसेस मैं पहले भी आपके नोटिस में लाया था, लेकिन उसकी तरफ आपने कोई ध्यान नहीं दिया था, उस पर कोई कार्रवाई नहीं की थी। इसीलिए मुझे मेरी साइड रखने के लिए ये पत्र ऑनरेबल सीएम साहब को, जो मैंने ऑनरेबल गवर्नर साहब को भी भेजा था, बाकी लोगों को भी भेजा था, मुझे लिखना पड़ा। मला अटक करण्याच्या संदर्भात आणि भाजपच्या नेत्यांना अटक करण्याच्या संदर्भात जे काही वक्तव्य केलेलं आहे ते पूर्णपणे सत्य आहे। याचा सगळा प्रयत्न झाला, त्यांनी तर एकच इन्सिडेंट सांगितलं, असे 4 इन्सिडेंसेस आहेत की ज्याच्यामध्ये खोट्या केसेस करून मला कशी अटक करता येईल याचं षडयंत्र झालं। परंतु हे सगळे षडयंत्र त्यावेळी आम्ही त्याचा पर्दाफाश करू शकलो आणि त्याचे व्हिडिओ एव्हिडन्सेस देखील आम्ही सीबीआयला दिले। आजही आमच्या जो अनेक व्हिडिओ एव्हिडन्सेस त्याचे आहेत। ते एवढ्या मोठ्या पदावर असताना ह्या गोष्टी होत असतात तेव्हा का नाही बोलले, हा माझा पहिला प्रश्न। आणि दुसरा, टायमिंग देखीए, बरोबर विधानसभेच्या आधी कसं काय कारण वाटतं तुम्हाला यावेळी त्यांनी? राजकीय षडयंत्र, आमच्या विरोधात बोलायला काहीच नाही म्हणून आता हे बघा, परमबीर सिंग आरोपी आहेत, मला त्याच्यावर काय बोलायचं नाही आणि त्याच्यावर कोणी बोलू नये, फार गांभीर्याने घ्यायची गरज नाही या विषयावर।